हॅलो, सगळ्यांना नमस्कार. माझ्या सगळ्या ध्यान फॅमिलीचं, कुटुंबाचं मी अनेक अनेक हृदयापासून अनेक वेळा स्वागत करते. थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण आपल्या आजच्या ध्यान सत्रामध्ये जॉईन झाला आहात. आज थोडंसं मला काही कारणांमुळं मलाच जॉईन करायला उशीर झाला. तर आज आपण जी सुरुवात करतोय आपल्या ध्यानाची, आज आपण ओमचं ध्यान घेणार आहोत. तर जे नवीन मेंबर्स आलेत आपल्याकडे, स्वातीताई मला दिसतायत. तर सगळ्यात आधी मी तुमचं स्वागत करते आपल्या कुटुंबामध्ये. आपलं ध्यान कुटुंब हे एक असं कुटुंब आहे की जिथं आपण बिनधास्तपणे, निर्धास्तपणे आपली काही शेअरिंग असेल, आपल्या मनामध्ये काही असेल ते आपण एकमेकांना सांगतो. इथं कोणी एकमेकांना जज करत नाही की कोण कुठल्या प्रसंगात आहे, कोण कुठल्या दुःखात आहे, कोण काय सांगतंय किंवा अशा गोष्टींवरून कोणी कोणाला असं म्हणणार नाही की अरे हे असं कसं काय यांच्या आयुष्यात चालू आहे. तर जे काही आपण आपल्या ह्या ग्रुपमध्ये करतो तो प्युअरली आपल्या आपल्या साधनेतून घडवतो. आपल्या आयुष्यात येणारे बदल इथं ना मी कुणाच्या आयुष्यात ते बदल आणू शकते त्या परिस्थितीमध्ये, ना दुसरं कुणी आणू शकतं. तर केवळ आणि केवळ इथं जॉईन होणारा प्रत्येक जीवात्मा, जीव हा स्वतः आपल्या आयुष्यात बदल आणण्यासाठी इथे येतो. पहिली तर स्टेप की त्याला जे मार्गदर्शन मिळतं त्यांच्या गुरूंकडून किंवा एंजल्स म्हणा, जे नाव देऊ आपण त्या शक्तीला. कुठलीही शक्ती नाकारायची नाही. एंजल्स आहेत का नाही? वाद घालण्यापेक्षा आहेत. आर्कएंजल आहेत का? आहेत. दैवी शक्ती आहेत का? आहेत. जसं आपण इतक्या निगेटिव्हिटी बद्दल बोलतो ना, हे जसे आपले भाव आहेत, तशा ह्या सगळ्या पॉझिटिव्ह शक्ती सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि जितका आपण विश्वास ठेवून आहेत, 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 तितके आपल्याला अनुभव यायला लागतात. आपण म्हणलो, ह्या दगडात देव आहे का? नाहीये. मग नाहीये. आहे का देव दगडात? आहे. मग आहे. अगदी ह्याप्रमाणे काम करतं. लक्षात ठेवा. शक्ती बाहेर नाहीये. शक्ती आपल्या आत आहे. आणि आपण हेच विसरतो. त्यामुळे आपण या ग्रुपमध्ये जेव्हा येतो, तेव्हा कृपया लक्षात ठेवा, की इथं जो बदल घडवून आणणारे आपण आहोत. ना मी आहे, जी मी तुम्हाला हे ध्यान सांगते किंवा आपण रोज इथं भेटतो. तर हे केवळ एक माध्यम आहे, की ज्याच्यातनं ती इलेक्ट्रिसिटी वाहतीये. ती इलेक्ट्रिसिटी बंद झाली, की माध्यम बंद पडलं. राइट? तर आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये जे वाहणारं चैतन्य आहे, ते हे सगळं करून घेतंय. आता हे ड्रामा मी सुरुवातीला जेव्हा आले होते, मला वाटायचं पण हे कशासाठी एवढा गोळ घातला परमात्म्याने? काय सृष्टी निर्माण करायचं? म्हणजे ना, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काय को दुनिया बनाई. ते इतकं परफेक्ट गाणं आहे ना, की आपल्याला असं वाटतं ऐकल्यानंतर हे सगळ्या रोजची कटकटी आणि सगळ्या लोकांना असं बघितलं असं वाटतं, "अरे, कुठनं हे जग निर्माण केलं असेल? काय त्याला सुचलं असेल बसल्या-बसल्या? आणि कशाला हे सगळा घोळ घातला आणि कशाला हे सगळं आमच्या वाट्याला आणलं?" आणि मी हे बोलायला आणि मला बरोबर 3:13 हा नंबर दिसायला. आपण 3:13 म्हणतो, पण खरं तर 3:13 हा आकडा जो असतो, तो असेंडेंट मास्टर्सचा असतो. आणि ज्याच्यावरून आपल्याला दाखवलं गेलं, की आता तुमच्यासोबत ती शक्ती आहे. तर अशा अनेक प्रश्न घेऊन आपण आता मनात असू, की कशासाठी बाबा हे जन्माला आलो आणि कशाला हे सगळ्या गोष्टी करतोय आणि कुणी सांगितलं ह्या राड्यात पडायला आणि कशाला चांगलं आपलं एक कुठेतरी एक चांगलं सुखी आयुष्य किंवा एक नुसता आत्मा म्हणून तसेच भटकत राहिलो असतो. पण इथे येऊन कोणी हे सगळ्या ह्याच्यामध्ये संसाराच्या गाड्यातून पडायला सांगितलं आणि कशाला ही निर्माण केली जग, असं पण आपले बरेचसे बोलतात. तर असंच आपण बऱ्याचशा आपल्या काही अशा लोकांचं ऐकतो बायका अशा थोड्या मोठ्या असतील वयाने वगैरे. जसं मी माझ्या घरात ऐकायचे बऱ्याच माझी आजी किंवा मोठ्या वगैरे त्या म्हणायच्या, "काय पडलं होतं की चांगलं? कशाला हे निर्माण केलं हे सगळं जग देवानी?" म्हणजे ती निराशा किंवा त्या गोष्टींचा राग किंवा हे सगळं इतक्या लेव्हलला जातं, की मग परमात्म्याला, देवाला, ईश्वराला आपण नावं ठेवायला लागतो, की कशाला बाबा जग बनवलं आणि कशाला आम्हाला या परीक्षेत असं आगीत टाकलं आम्हाला हे करायला. असं ह्या लेव्हलला आपण ते जातो, जे की साहजिक आहे. पण इथं आल्यानंतर आपण आता आलोय, उडी तर घेतली जन्म घेऊन. मग आता तर ह्यातून बाहेर पडायचा मार्ग कुठला आहे? तर बाहेर पडायचा मार्ग आपल्याला सापडत नाहीये. आपण अंधारात आहोत. मग कोण दाखवला आपल्याला मार्ग? आपले गुरु दाखवले. गुरूंनी दाखवला, आपल्या संतांनी दाखवला. काय मार्ग आहे तो? नामस्मरण करा आणि ध्यान करा. पोथी वगैरे हे जे आपण वाचतो, त्या गुरूंची सेवा करतो, उपासना करतो. हे पण आपलं कुठलं तरी एक बंधन असतं कार्मिक त्या देवाशी, त्या गुरूंशी. जोपर्यंत आपण करतो. पण त्यानंतर जेव्हा आपण ध्यानात येतो, तर ध्यानातून आपल्याला आत्मजागृती कळायला लागते. बऱ्याच लोकांना प्रश्न पडायचा आणि मलाही पडला होता, की हे आत्मजागृती हे काय आहे बाबा एकदाचं? म्हणजे कळतच नाही. सगळीकडे गेल्यावर तेच ऐकायला मिळतं. आत्मजागृती म्हणजे हेच, की जे काही आपण बाहेर शोधतोय ना, सगळं आपल्या आतमध्ये. आपण जेव्हा मनात आणू ना, त्या एक-एक गोष्टी आपल्या आयुष्यात येत जातील. इतकी शक्ती आपल्यात आहे. पण त्याचा आधी ज्ञान पाहिजे, की आहे माझ्याकडे.
तर मी परीक्षेला पेपरला बसू शकते, की मला यायला पाहिजे, मी ते कुठेतरी आधी पुस्तकात वाचलं पाहिजे, तर मला परीक्षा देताना ती उत्तरं आठवतील. आणि मी जर वाचलंच नाहीये, माझ्या डोक्यात ते एकदाही माझ्या डोळ्याखालनं गेलं नाहीये, कानावर पडलं नाहीये, तर मला परीक्षेत पेपर लिहिताना काहीच येणार नाही. मग आपण म्हणतो नापास झालो, पण नापास का झालं? कारण ते ज्ञानात नाहीये माझ्या, या जागृत मनामध्ये काहीही मी ते ज्ञान घेतलेलं नाहीये. त्यामुळे ही शक्ती आत आहे हे सांगणारं सुद्धा कोणीतरी पाहिजे. हे आपल्याला समजायला एक अनुभव आला पाहिजे. आपण म्हणतो चमत्काराशिवाय नमस्कार नाहीये. म्हणून आपले गुरु, सद्गुरू जे येऊन गेले या पृथ्वीवर, त्याच्यामध्ये स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील, हे सगळे जे येऊन गेले, त्यांना एक एक चमत्कार दाखवावे लागले. त्याशिवाय लोकांना विश्वास नाही बसत, की आहे, खरंच काहीतरी आहे. ध्यानामध्ये आल्यानंतर बऱ्याच लोकांना थर्ड आयचे अनुभव येतात. मग ते सांगितले जातात बाहेर. त्यावरही लोक विश्वास ठेवत नाहीत. असं कसं होऊ शकतं? असं होतं. म्हणूनच तर लोकांना ध्यानामध्ये आल्यानंतर आयुष्यामध्ये, संसारामध्ये त्यांची प्रगती होत जाते. कारण जे काही त्यांना कळतंय ना, की ते आतून येतंय. म्हणतो ना, की आपल्याला कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा जी आहे ती आपल्याला हार किंवा जीत मिळवून देते. पण इंट्युशन आतून आलेला विचार, मनातून आपल्याला जे जे कळतंय, आपोआप जे आत्मा आपल्याला सांगतोय, ते आपल्याला स्पर्धेत नाही घेऊन जात. ते नेहमी आपल्याला विजयाकडेच घेऊन जातं. तिथं कुठलीही स्पर्धा नाही. कुणाबरोबरही स्पर्धा नाही करायची. हेवे-दावे करत बसायचेच नाहीत. कारण इंट्युशन हे नेहमी आपल्याला विनिंग स्टेजमध्ये देतात. आपल्याला आतूनच ते समजायला लागतं. अरे मला कसं काय कळलं आज, की असं होणार आहे? असे स्वप्न पडतील, हे होईल, ते होईल. हा त्याचा एक भाग झाला फक्त थर्ड आहे. पण हे सगळं जे म्हणतो ना, की आतून आपल्याला गोष्टी यायला लागतात. ते ज्ञान आपोआप यायला लागतं. हे आपल्याला ध्यानात आल्यावर कळतं, की जेव्हा आपण बाहेर शोधायचं बंद करतो, मला कोण उत्तर देणार? माझं कोण उत्तर देणार? पण त्याच्याऐवजी जर डोळे बंद केले, पण आत गेलो, स्थिर व्हायला लागलो, शांत व्हायला लागलो आतल्या जगाबरोबर. एक-एक श्वासावर आपण फील करायला लागलो आपले श्वास, जे जन्मापासून आत्तापर्यंत आपल्यासोबत आहेत. पण त्या श्वासांची जेव्हा जाणीव व्हायला लागते, तेव्हा ती शांती आपल्या आतून येते. आणि मग हळू काही दिवस गेले. सगळ्यात बोरिंग प्रकार जर काही असेल तर तो ध्यान आहे. है ना? मेडिटेशन आहे, की ध्यानाला बसणं म्हणजे असं होतं, की काय आहे, किती कंटाळवाणं आहे, असं व्हायचं. पण जेव्हा त्याला एखाद्याला गोडी लागली त्याची, की मग मात्र ध्यानाशिवाय दिवस जात नाही, करमत नाही. असं वाटतं काहीतरी चुकलंय आपल्या आयुष्यामध्ये. आपल्या ग्रुपमध्ये पण किती जणांना त्याचे अनुभव आले, की सांगतात, की आम्हाला झालं नाही ध्यान, तर आम्हाला कसं तरी होतंय. हे कसं तरी होतंय म्हणजे काय? की जसं जेवलो नाही आपण एक दिवस, तर पोटात जी तगमग आहे, जी तडफड आहे, तशीच ध्यान आपण केलं नाही एक दिवस, आपली साधना झाली नाही, की त्या दिवशी आपल्याला व्हायला लागतं. पण ह्यासाठी, ही गोडी लागेसाठी आपल्याला 40 दिवसाचा अवधी देणं गरजेचं आहे. कारण जे मन आहे ना, ते खूप हट्टी आहे, खूप जिद्दी आहे. त्याला बसवायचं एका ठिकाणी, "शांत हो आता बाबा तू थोडंसं." असं म्हणायला त्या मंकी माइंडला. त्याला आपल्याला शांत करण्यासाठी ध्यानाची सवय लागलीच पाहिजे. मग रोज आपण थोडा वेळ सुरुवात करताना 15-20 मिनिटं, मग पाठच दुखती, कंबरच दुखती, हे सगळं सुरू होतं त्याच्याबरोबर. कारण आपल्याला शांत बसणंच माहित नाहीये. आणि म्हणून जे नवीन मेंबर्स आहेत त्यांना सांगते, की कुठलाही तुमच्या आयुष्यातला प्रॉब्लेम हा इथं कुणी सॉल्व्ह नाही करू शकत. ना मी, ना दुसरं कोणी. हा केवळ आणि केवळ तुम्हीच सॉल्व्ह करू शकता. आणि केवळ करायचं काय, की शांत राहायचं, हळू ध्यानावर, आपल्या श्वासांवर लक्ष द्यायचं, आपल्या ध्यानामध्ये वेळ घालवायचा, दिवसभरामध्ये जेव्हा जमेल. हे करत जसे 40 दिवस पार पडतील, तुमच्या आतमध्ये ऑटोमॅटिकच बदल झालेला तुम्हाला जाणवेल. हा बदल आपल्या सेल्युलर लेव्हलला होतो. आपल्या एक-एक पेशींपर्यंत होतो. आणि ह्याचा सगळ्याची माहिती म्हणजे मी आत्ता माझ्या लक्षात येते, की माझं काय चुकायचं, की जे नवीन मेंबर्स यायचे त्यांना मी हे सांगणं गरजेचं होतं खरं तर. तर ह्या सगळ्याची माहिती, की ध्यान काय आहे, ते कसं करायचं, त्याचे फायदे काय आहेत, पिरॅमिड कसा वापरायचा, आपली संस्था काय करते नेमकं, आपल्या संस्थेचं नाव काय आहे, हे सगळं तुम्हाला एका YouTubeवर एक मूव्ही आहे, व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये 1 तासाचा आहे तो. थोडासा फास्ट करून तुम्ही ऐकू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात, की ध्यान सुरू केल्यानंतर आपल्या शरीरात काय बदल होतात. कारण आपल्याला थोडी माहिती असेल प्राणमय कोश, अन्नमय कोश, मनोमय मन हे एक कोश आहे. म्हणजे असे वेगवेगळे आपल्या बॉडीज आहेत. आपल्याला वाटतं एकच शरीर आहे. नाही. आपल्या 7 बॉडीज आहेत वेगवेगळ्या. तर हे खूप डीप आहे. कधीतरी हळू मी ह्या गोष्टी सांगेन. पण हे जेव्हा आपल्याला सगळं ज्ञान हळू यायला लागतं, तर हे स्पिरिच्युअल सायन्स आहे. आध्यात्मिक ज्ञान आहे, विज्ञान आहे.
तर त्यामुळं ह्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा तुम्हाला समजतील, की ध्यान कसं करायचं, त्याचे फायदे काय आहेत. अशा अनेक गोष्टी समजतील आणि कधी आयुष्यात बदल होईल ना, हे कळणार पण नाही. की मी आधी कशी होते, महिन्याभरानंतर आपल्यालाच समजायला लागेल, की माझ्यात काय बदल झालेत. कशामुळं? अजून एक त्याचा एक फायदा आहे. इथं जे येणारे प्रत्येक लोकं, जी रोज इथं जोडलेली असतात किंवा YouTubeला जोडली जातात नंतर, ती सगळी ध्यानी लोकं आहेत आता. कुठेतरी त्यांच्या ऊर्जेमध्ये फरक पडलाय. आधीची ती लोकं, आधीची गायत्री ताई, आसावरी ताई, कविता ताई, ह्या आधीच्या ज्या आहेत आणि आत्ताच्या ज्या आहेत, ह्या व्हर्जन आहेत, त्यांचं स्वरूप बदलायला लागलंय. आज एक आहे, 2 दिवसांनी एक आहे, 5 दिवसांनी एक आहे. एक नवीन आवृत्ती, व्हर्जन तयार व्हायला लागलंय. तर ह्या लोकांसोबत, सगळ्यांसोबत जेव्हा आपण ध्यान करतो, इथे असणाऱ्या प्रत्येक ध्यानी मास्टरसोबत, त्यांच्या सगळ्यांच्या एनर्जीशी आपण कनेक्ट होतो. त्यांचे विचार आता वेगळे झालेत आधीपेक्षा. त्यामुळं ह्यांच्या सगळ्या आपण जेव्हा सामूहिक साधनेला बसतो, तेव्हा ह्यांच्या कनेक्शनमध्ये आपण आलेलो असतो ऑलरेडी. आणि जेव्हा आपण ध्यान करायला लागतो, प्रत्येकाची जी समज बुद्धीची लेव्हल आहे ती वेगवेगळी आहे. कुणी वरच्या लेव्हलला आहे, कुणी थोडंसं सांसारिक गोष्टींमध्ये आहे अजून. त्यांना अजून काही गोष्टी क्लॅरिटी मिळत नाही. असं प्रत्येकाचं आहे. कुणीही परफेक्ट 100% आता प्रत्येक जण अगदीच त्या योगीच्या लेव्हलला आहे, असं नाहीये. पण तरीही त्या इम्परफेक्शनमध्ये सुद्धा एक परफेक्शन आहे. म्हणतात ना, की द्वैतामध्ये बघायला गेलं तर अरे तुमची साधना अजून कमी पडलीये, तुम्हाला अजून करायला पाहिजे. पण खरं तर बाबाजी जे सांगतात महावतार बाबाजी, तुम्ही जसे आहात, जिथं आहात ना, तुम्ही परफेक्ट आहात. तुम्ही दिव्य आत्मे आहात. तुम्ही स्वर्गातली ती फुलं आहात, असं बाबाजींचं वाक्य आहे. तर त्यामुळे कधीही आपल्याला माझी ध्यानच होत नाही, माझी साधनाच कमी होती, मला अर्धा तासच मिळतो, असं म्हणून दोष द्यायचा नाही. जे काही तुम्ही बाकीच्या गोष्टी करताय, कंटाळा येतोय, हरकत नाहीये. ते सुद्धा त्याचा एक भाग आहे. त्याला पण ॲक्सेप्ट करायचं, त्याला पण स्वीकारायचं. तर त्यामुळं इथं साधना करण्याचा फायदा वेगळा आहे. आणि जेव्हा आपण ध्यानी लोकांसोबत जे रेग्युलर ध्यानाला असतात, कदाचित त्या दिवशी ध्यान पण लागत नाही. मनात खूप विचार असतात, हरकत नाहीये. पण तुम्ही ध्यानाच्या सत्रासाठी येऊन बसणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. तिथंच तुम्हाला एंजल्स, तुमचे गुरु मदत करायला लागतात. त्यांची एनर्जी तुम्हाला ते प्रयत्न करतात, की ह्याला मी कुठल्या पद्धतीने माझे व्हायब्रेशन्स देऊ, जेणेकरून ह्याचं जे संसारातलं आहे तगमग ती थोडी कमी होईल. तर ते सतत आपल्यावर लक्ष ठेवून आहेत, सतत. तुम्ही आत्ता मनामध्ये डोळे बंद करून फक्त स्वामी समर्थ म्हणा, श्री स्वामी म्हणा. तर तुम्हाला लगेच जाणवेल, की ते स्वामींची कुठेतरी आपण एनर्जीनी कनेक्ट होतोय. नुसतं तुम्ही हृदयावर जाऊन स्वामींना आठवा, त्यांचा चेहरा आठवा आणि फक्त स्वामी इतकंच म्हणा. त्यांच्याशी लगेच तुम्ही कनेक्ट होता. त्या क्षणाला, तत्क्षणी. इतकी इतकं हे सायन्स जबरदस्त आहे आणि इतकं इंटरेस्टिंग आहे, विचार करायला गेला तर. मला परफेक्ट आत्ता 13-13 दिसले. तर या पद्धतीने आपल्या जवळ आज पाणी घेऊन बसा आणि आपण जे काही अ, ज्यांना ध्यान करताना सुरुवातीला खूप विचार येत असतात, होत नाही ध्यान, त्यांनी काय करायचं, एकतर आपण डीप ब्रीथिंग करतोच, पण सोबतच आपण ओमचा सुद्धा उच्चार करा. ओम हे ब्रह्मांडाचा नाद आहे. जेव्हा नासानी सुद्धा शोध केला, रिसर्च केला, तेव्हा त्यांना जाणवलं, की ब्रह्मांडाचा जो आवाज आहे ना, तो ओम आहे. तर ह्या पद्धतीने तर तुम्ही रोज सकाळी सुद्धा ध्यानाला बसायच्या आधी तर मधल्या काळामध्ये मी हे तुम्हाला सांगायचं विसरले, पण आपण सुरुवातीला करायचो. तर ओमचा उच्चार करा आणि हे करत असताना आता जेव्हा मी ते म्युझिक लावेन, तेव्हा ते म्युझिक पुढे मागे होऊ दे. पण तुम्ही तुमच्या श्वासांच्या लेव्हलनी ते करा. म्हणजे कुणाचा ओम जास्त ओ होतो, म कमी होतं, कुणाचं असं लय त्याची पुढे मागे त्याचं होऊ शकतं. फक्त काय करायचं, की जेव्हा आपण श्वास घेतो ना, तेव्हा ते हलके घ्यायचे. खूप असं ताणून घ्यायचं नाही, घशाला ताण नाही बसला पाहिजे, नाकाला ताण नाही. अगदी सहज, अगदी रेशमासारखा मऊ वर गेला पाहिजे तो श्वास. ओम. सोडताना सुद्धा तुम्हाला त्या ओम म्हणत असताना जी हवा बाहेर पडतीये तोंडातून, श्वास, तो फील करत म्हणायचं. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल, तेव्हा त्याची व्हायब्रेशन्स आहेत ना, कंपनं, ती तुम्हाला खालीपर्यंत जाणवली पाहिजे. तर इतकं लक्ष देऊन करायचं एक-एक ओमचा उच्चार जितके तुम्ही कराल, जितक्या वेळ आपण करू, त्या एक-एक ओमचा आपल्या शरीराला पूर्ण फायदा झाला पाहिजे. जसं घंटी वाजवली देवळातली, की त्याची जे व्हायब्रेशन्स असं घुमतात, तशी ही आपल्या शरीरातली घंटा आपण वाजवतोय, नाद करतोय. आणि तो आपल्या शरीरामध्ये सगळीकडे घुमला पाहिजे तो आवाज. आणि हे तुम्हाला आज फील करायचंय. नाहीतर ओमची मेडिटेशन तुम्हाला हजारो मिळतील. पण आपण कुठल्या पद्धतीने त्याच्याकडे बघतो आणि कशा पद्धतीने करतो, हे ज्याचं त्याचं एक मानसिक आहे.
काल्पनिक आहे, की आपण किती आपलं आयडिया लावतो, कल्पना वापरतो अशा वेळी, की जेव्हा मी ओम म्हणेन, तेव्हा ते जे आहे ना, ते कुठं-कुठं फील होतंय मला. माझ्या खांद्याला फील होतंय का? माझ्या कमरेत खाली माकड हाडाला होतंय का? माझे जिथं प्रायव्हेट पार्ट्स आहेत, मूलाधार, जननेंद्रिय जिथं आहेत, तिथं फील होतंय का? माझ्या गुडघ्याला फील होतंय का? माझ्या तळपायाला ओम फील होतोय का? हे जितकं आणि जे कोणी आता इतके दिवस ध्यान करत आलेत ना, त्यामुळे आता त्यांना माहिती फोकस करण्यामुळे ना ती सवय होते, की जेव्हा हार्टवर जावा म्हटलं की लगेच लक्ष इकडे जातं. त्यांना जास्त फील होईल. जे जास्त प्रॅक्टिस ध्यानात करतात, ध्यान जास्त करतात, त्यांना ते जास्त फील व्हायला लागेल. असं असं काही नाहीये म्हणजे बाकीच्यांना पण होईल, पण ते आपण जास्तीत जास्त जितका फोकस ठेवू, जितक्या फोकस नाही करू मला हे सांगायचंय. जितक्या फोकस नाही करू, तितकं आपल्या शरीरामध्ये सगळ्या पेशींपर्यंत त्याचे व्हायब्रेशन्स पसरतात आणि ते फील होतात आपल्याला. ठीक आहे? आणि नीलमने लिहिलंय बॉटलमध्ये पाणी घेतलं तर चालेल का? हो. आपल्याला बाटली असेल, तांब्या असेल, काही असेल शेजारी तुम्ही तो घेऊन बसा. जो काही नाद आपण करू, आपला आवाज जो असेल तो त्या पाण्यामध्ये उतरेल. आणि हे आज जे आहे ते फक्त डेमॉन्स्ट्रेशन आहे, की आपण एक म्हणजे शिकणार आहोत आज इथं काहीतरी. हे तुम्ही ज्यांना ध्यान जमत नाही, माझे ध्यान लागतच नाही, माझे विचार संपतच नाही, त्यांनी सुरुवात करताना ओमनी करायची. घरी कधी सकाळी, संध्याकाळी आणि मग त्या ओमच्या उच्चारातून मला जे व्हायब्रेशन्स फील होतील आणि मग तुम्हाला जेव्हा तुम्ही ओम बंद कराल आणि केवळ श्वासांवर लक्ष द्याल, त्यावेळी तुम्हाला खूप शांत वाटेल. ठीक आहे? प्राणायाममध्ये सुद्धा भ्रामरी हा प्रकार आहे. जे बरेच जण करत असतील, तर तो पण असाच आहे, की जेव्हा तुम्ही भ्रामरीला हे सगळं बंद करता आणि जेव्हा तो आवाज घुमतो आतमध्ये आणि ते हात काढता बाहेर, तेव्हा असं वाटतं, की कुठे एकदमच आपण शांततेत आलो, एकदम असे कान असे हे होतात. तर ह्या पद्धतीचं आहे. तर जितके व्हायब्रेशन्स ओमच्या शरीरात उतरतील, उतरवता येतील तितके घ्या. फोकस ठेवा. प्रत्येक ओम उच्चारावर आपलं लक्ष पाहिजे. तर आपण सगळेजण डोळे बंद करू. पाठीला आराम घेऊन बसू आणि सगळ्यात आधी आपल्या मनामध्ये ज्या काही शंका असतील, विचार असतील, ते सगळं आत्ता हळू पहिलं बाहेर काढा. मी आत्ता ना स्त्री आहे ना पुरुष आहे. ना मी मन आहे ना शरीर आहे. आत्ता मी केवळ आणि केवळ एक चेतना आहे. एक शुद्ध चेतना, एक आत्मा आहे. आणि ही चेतना, सगळं काही जे आत्ता आपण ऐकलं, ते ऐकून एक-एक शब्दांचा विचार करून आपल्या आतमध्ये उतरवत आहे. इथं असलेला प्रत्येक जण दैवी आत्मा आहे. सगळ्यात आधी हे लक्ष ठेवा, की माझ्या आतमध्ये परमात्म्याचा अंश आहे. मी ध्यान करत असू दे किंवा नसू दे, मी परमात्म्याच्या छबीमध्ये बनलीये, त्याच्या इमेजमध्ये बनलीये. त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत. प्रेम, प्रकाश, आनंद, उत्साह. सगळ्यात आधी आपण एक संकल्प घेऊ. माझा आभा मंडळ मी माझ्या हायर सेल्फला सोडून, म्हणजेच उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी पूर्ण बंद करते. आपण आजच्या ध्यानासाठी जे अतिशय प्रभावी आणि स्पेशल आहे, आपल्या हृदयातून आपण हाक मारू भगवान श्री हनुमंताला. तुम्ही आमच्यासोबत या. पवनपुत्र, ध्यानाची देवता, श्री हनुमान. त्यांचंच अजून एक रूप ज्यांना मानतात ते आर्कएंजल मायकल यांना आपण आवाहन करू, प्रार्थना करू, की तुम्ही आमच्यासोबत जोडले जा. पितामहा पत्रीजी, महाअवतार बाबाजी, ब्रह्मांडातील सर्व दिव्य शक्ती, असेंडेड आणि ॲस्ट्रल मास्टर्स. दीर्घ श्वास घेत राहा. नाकावाटे मोठा श्वास, तोंडाने बाहेर. जेव्हा आपण या सगळ्या शक्तींना बोलवत असतो, तेव्हा लक्ष आपल्या श्वासांवर ठेवा. आपण पृथ्वी मातेच्या चेतनेला आज आवाहन करू.
परमशक्ती, परम चैतन्य, आमच्याकडून तुम्ही हे सुंदर असं ध्यान करून घ्या. हे ध्यान आमच्या आणि सृष्टीच्या सर्वोच्च हिताचं होऊ दे. मी माझ्या हृदयातून संपूर्ण सृष्टीला प्रेम आणि प्रकाश पाठवते. प्रेम आणि प्रकाश पाठवते. आता मी ओमचं संगीत सुरू करत आहे. आपण अगदी सावकाश एक एक श्वास घ्यायचा, हळूवार ओढायचा नाकातून आणि ज्या पद्धतीने आपल्याला जमतंय त्या पद्धतीने ओम म्हणायचं. म्हणत असताना ओ चा उच्चार करत असताना आपलं लक्ष आपल्या मस्तकाकडे घेऊन जा, सहस्त्रारावर, टाळू भागावर, जितकं जमेल तितकं. आणि म्हणताना संपूर्ण खालच्या शरीरामध्ये त्याचे व्हायब्रेशन्स, कंपन फील करा. ह्या प्रकारे आपण ओमचा उच्चार केला की आपल्याला वेगळीच एनर्जी जाणवते. सुरू करूया. आपापल्या हिशोबाने हळूहळू ओमचा उच्चार करत राहा. मोठा श्वास आणि ओम.
आता अगदी हळूहळू आपलं सगळं लक्ष केवळ आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर घेऊया. नेहमीप्रमाणे आपले श्वास आपल्या शरीराच्या आत, बाहेर ये-जा करतायत. केवळ आणि केवळ फील करायचं आपल्या ह्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांना. आपलं शरीर आता पूर्ण शांत आणि स्थिर झालं. शरीरातली एक पेशी ओंकाराच्या उच्चाराने ऊर्जेने भरून गेली. आता या आतमधल्या शांतीमध्ये काही वेळ ध्यानस्थ राहायचंय. काही करायचं नाही. केवळ आपल्या शरीरात आत येणारा जाणारा नाकाच्या वाटेतून घशामध्ये, घशातून खाली छातीकडे आणि कदाचित पोटामध्ये या मार्गाने ये जा करणारा प्रत्येक श्वास आपला अगदी खोलात जाऊन फील करा. एक एक श्वास आत आणि तो पूर्ण बाहेर निघेपर्यंत लक्ष ठेवा. श्वासांची हालचाल, ये जा, त्यांचा आपल्या शरीरात होणारा स्पर्श, घशावाटेखाली त्यांचं भ्रमण, ये जा करणं सगळं लक्ष देऊन बघा. जितके आपण एक एक श्वास फील करू तितके आपण खोलवर जातो. केवळ येणारा जाणारा श्वास विचार पण शून्य झालेत. शरीर आणि मन शून्य अवस्थेला. हालचाल आहे ती केवळ श्वासांची आणि ते श्वास फील करणारी, अनुभव करणारी माझी चेतना आहे, माझं लक्ष आहे.
शेवटचे 1.5 मिनिट या शांत स्थिर अवस्थेमध्ये राहा. आपल्या या ध्यान अवस्थेतून बाहेर येण्यासाठी तयार व्हा. हळूवार आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. आपला वेळ घेऊन हळूवार डोळे उघडा. आपले हात संपूर्ण शरीरावरून फिरवा. आभार माना आजच्या ऊर्जेसाठी, परमात्म्याचे. आपल्या जवळ जे पाणी ठेवलंय त्याचेही आभार माना. थँक यू. थँक यू.